वेद मनाचा शोध बातमीचा, नायकांचा नायक राष्ट्रनायक RSTC न्यूज नेटवर्क। नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आपली लेखणी झिजवणाऱ्या व अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय देण्यासाठी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून लढणाऱ्या परळी शहरातील पत्रकारांनाच आपल्या थकीत बिलांच्या मागणीसाठी परळी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे। खऱ्या अर्थाने ही एक शोकांतिका आणि दुर्दैवच म्हणावे लागेल। परळी शहरातील बहुतांश पत्रकारांनी साप्ताहिक, दैनिक, पाक्षिक आदीच्या माध्यमातून व परळी नगर परिषदेच्या ऑर्डरनुसार जाहिराती छापल्या आहेत, परंतु परळी नगर परिषदेला वेळोवेळी अर्ज निवेदनं देऊनही परळी नगर परिषदेने बिल अदा न केल्यामुळे परळी शहरातील नामवंत व दिग्गज पत्रकारांनाही आपल्या न्याय हक्कासाठी आज दिनांक 14 जून 2022 पासून परळी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागले आहे। ऑर्डरप्रमाणे जाहिराती छापूनही परळी नगर परिषदेने जाहिरातीची बिले अदा न केल्यामुळे परळी शहरातील पत्रकारांमध्ये असंतोष पसरला असून जोपर्यंत परळी नगर परिषद आपली बिले अदा करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषणार्थी पत्रकारांच्या वतीने देण्यात आला आहे। तर पत्रकारांची बिले देण्यासाठी परळी नगर परिषद प्रशासन सकारात्मक असून पत्रकारांची बिले जलद गतीने देण्यासाठी प्रक्रिया सुरू असून बिलाची रक्कम जास्त असल्यामुळे सदर बिले टप्प्याटप्प्याने अदा केली जातील, अशी प्रतिक्रिया परळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुंदरलाल बोंदर यांनी दिली आहे। पाहूया। परळी शहरातील सर्व पत्रकारांच्या स्थानिक संपादक, जिल्हा विभागीय दैनिकांचे वार्ताहर यांची गेल्या अनेक वर्षापासून परळी नगरपालिकेकडे जाहिरात बिलांची थकबाकी आहे। सदर बिले मिळावीत म्हणून वेळोवेळी पत्रकारांनी नगरपालिकेशी संपर्क साधून संवाद साधला, परंतु पत्रकारांची बिले अद्याप प्रलंबित आहेत। यासाठी आज दिनांक 14 जूनपासून परळी शहरातील सर्व पत्रकार, संपादक बांधव परळी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत। आमची हीच प्रमुख मागणी आहे की जी प्रलंबित बिले आहेत सर्व प्रलंबित बिले नगरपालिकेने अदा करावी। आज रोजी परळी शहरातील सर्व पत्रकार बांधव तसेच संपादक, विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी, विभागीय दैनिकाचे प्रतिनिधी, जिल्हा पातळीवरचे दैनिकाचे यांचे जे प्रलंबित बिलं आहेत नगर परिषदेकडे ती गेली 5-6 वर्षापासून बिलच निघालेले नाहीत आणि दरवेळेस जर आपण बिलासाठी गेलो तर काही दिवसात काढतो म्हणून फक्त आश्वासनं दिली जातात व बिल निघत नाही। त्यामुळे जे मोठी वृत्तपत्र आहेत त्यांच्या प्रतिनिधीला जो वरून एक तगादा असतो किंवा पैसे तुम्ही भरा ताबडतोब, तर ते भरण्यात येत नाहीत, त्यामुळे त्यांची नामशेष होत आहे। तसेच परळीतल्या स्थानिक जे वृत्तपत्र आहेत त्यांचे देखील अनेक वर्षापासूनची बिले हे प्रलंबित असून पैसे अद्यापपर्यंत त्यांनी ते दिलेले नाहीत। ऑर्डर असूनसुद्धा ही पैसे मिळत नाहीत। त्याबाबत अनेक वेळेस शिवना भेटूनसुद्धा प्रत्यक्ष विनवणी केली, परंतु त्याचा काही फायदा झालेला नाही। म्हणून आज परळी शहरातील सर्व संपादक, विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी, जिल्हा विभागीय पातळीवरचे पत्रकार यांनी उपोषणाला बसले आहेत व निश्चितपणे यात यश लाभेल असे आम्हाला वाटते। आज रानबाई गायकवाड आणि अनेक पत्रकारांच्या संघाखाली परळी नगर परिषदेसमोर 2020 पासून जे नगर परिषदेने जाहिरातीची बिलं जाहिरात दिली होती ते बिलं अजून दिले नाही, त्याचे ऑर्डर आहेत, तरी सुद्धा मुंडे साहेब गेले, आता बोद्दर साहेब आले आहेत, पण ते बिलं अजून पत्रकारांना मिळाले नाहीत। त्यासाठी हे उपोषण इथं चालू आहे आणि हे उपोषण हे बिल मिळाल्यापर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं आम्ही आज जाहीर करतो। जे पत्रकारांचा जो विषय आहे की नगर परिषदेकडे बहुतांश जे जाहिरात बिलं थकीत आहेत तर ते मिळावेत याकरता त्यांनी काल निवेदन पण दिलेलं होतं। त्यांच्याशी आम्ही प्रत्यक्ष चर्चा देखील केलेली आहे आणि पेमेंट देण्याबाबतीत जे काही थकीत बिलं आहेत त्याच्या बाबतीत प्रशासन सकारात्मक आहे आणि जलद गतीने त्यांचं पेमेंट करण्यासाठीची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। अमाऊंट जास्त असल्यामुळे वेळ लागत आहे बिलांची, टप्प्याटप्प्याने पेमेंट त्यांचं करण्यात येईल।